सद्गुरु सुखराम जी महाराज ने धिन्न हो धिन्न हो धिन्न हो. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, ढाल तलवारे गुंतले हे कर, मने मी झुंजार कैसा झुंजो. पोटी पडदाळे शिले टोप ओझे, हे तो झाले दुजे मरण मूळ. बैसविले मला येणे अस्वावरी, धावू पळू तरी कैसा आता. असोनी उपाय मने हे अपाय, मने हाय हाय काय करू. तुका मने हा तो स्वयं परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संत चरण. या अभंगामागची एक कथा आहे. ती कथा सांगितल्याशिवाय या अभंगामधलं काही कळणार नाही. एका गावामध्ये दुपारच्या वेळी चोर आले चोरी करायला. आता तुम्ही म्हणाल दुपारी चोर कसा? त्या गावामध्ये एक वेशी होती आणि त्याला एकच दरवाजा होता आणि गावातील सर्व पुरुष मंडळी काम करण्याकरता, उद्योग धंदा करण्याकरता गावाबाहेर गेलेली होती. गावामध्ये सर्व महिला होत्या आणि ही संधी साधून चोर त्या गावामध्ये आला. आता गावामध्ये आल्यानंतर त्या सर्व बाया जमा झाल्या आणि विचार करू लागल्या, या चोराशी प्रतिकार करणारा कोणी पुरुष नाही आहे. आता हा चोर तर लुटल्याशिवाय राहणार नाही, काहीतरी उपाय केला पाहिजे. त्या गावामध्ये एक नपुंसक पुरुष होता, षंड. मग त्या सर्व बाया गेल्या त्याच्याकडं की बाबा आता तूच आम्हाला वाचव. आता तो न पुरुष आणि न स्त्री, तो म्हणे आता मी काय वाचू, माझ्यामध्ये कुठं तेवढं सामर्थ्य. अरे बाबा तुझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही आहे, पण हे त्या चोराले कुठं माहित आहे. तू दिसत तो पुरुषासारखाच. तर मग त्याला चिलखत घातलं आणि वर लोखंडी टोप, ढाल आणि तलवार आणि हे सर्व शूरवीरचा बाणा, तो पोशाख त्याच्यावर चढवला आणि त्याला बसवलं घोड्यावर आणि त्याला म्हटलं की तू फक्त असा फिरत राह, चोर तुला पाहून भिवून पळून जाईल. आता हे सर्व चोराला चोरीपासून रोखण्याचे उपाय होते, परंतु हेच उपाय त्या पुरुषाला अपाय वाटत होते. हे त्याचा भाव या ठिकाणी तुकोबाराया वर्णन करत आहे की ढाल तलवारे गुंतले हे कर. या बायांना तुम्ही मला म्हणता की या चोराशी युद्ध कर, तर मी युद्ध कसा करू? कारण माझे दोन्ही हात एक ढालावर आणि एक तलवारीवर, दोन्ही हात माझे गुंतलेले आहेत. ढाल तलवारे गुंतले हे कर, मने मी झुंजार कैसा झुंजो. आता तुम्ही मला झुंजार म्हणत आहे, लढवय्या म्हणत आहे. आता मी लढू कसा? लढावं लागल हातानं. हात दोन्ही माझे गुंतलेले आहे. पोटी पडदाळे शिले टोप ओझे. अंगामध्ये चिलकत, डोक्यामध्ये टोप आणि तेही लोखंडाचे आणि हे सर्व वजनी तुम्ही माझ्या अंगावर चढवलेलं आहे.
हे तो झाले तुझे मरण मुळ. इकडं हात गुंतले आणि इकडं वजन वाढलं. वजन मला सहन होत नाही. आणि बैसविले मज येणे अस्वावरी. आता तुम्ही मला घोड्यावर बसवलं, त्या घोड्यावर दोन्ही पाय माझे तिथं अडकले. धावू पडू तरी कैसा आता. आता दोन्ही पाय अडकले, दोन्ही हात अडकले, हे सर्व वजन माझ्या शरीरावर आहे. आणि मी आता धावू कसा, पळू कसा, हे आता तुम्हीच सांगा. असोनी उपाय म्हणे हा अपाय. आता हे सर्व उपाय होते, पण या उपायाला हा काय म्हणतो, अपाय. अपाय समजते ना. म्हणजे हे त्रासदायक आहे. हे सारे उपाय त्रासदायक आहे. वास्तविक हे सर्व चोराला चोरीपासून रोखण्याचं किंवा चोराला हरवण्याचे सारे उपाय होते. परंतु याला म्हणतो हे सर्व अपाय आहे, हे उपाय नाही. मने हाय हाय काय करू. आता तो म्हणत आहे की हाय मी काय करू, हाय मी काय करू. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. काय म्हणतात तुकोबाराया, हे जीव स्वतः ब्रह्मचा अंश आहे. मम वांसे जीव लोका जीव भूता सनातना. महाराज म्हणतात जीव ब्रह्मसु आविया जीव ब्रह्म ही होय. भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात हे जीव तू माझाच अंश आहे. तुझ्यामध्ये माझ्यामध्ये काहीही असा फरक नाही. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. परमात्मा बाहेर नाही आहे. परमात्मा आपल्यामध्येच आहे. परंतु मनातलं हे जे मायारूपी पडदा आहे, घट पडदा दूरा भया जीव ब्रह्म नहीं दोय. जीव ब्रह्म का अंश है जू रवि का प्रतिबिंब होय. और घट पडदा दूरा भया जीव ब्रह्म नहीं दोय. हे पडदा फक्त दूर झाला पाहिजे घटाचा, शरीराचा. शरीराला जे आपण आपलं मानत आहोत, जे शरीराची आपण ओळख देत आहोत, ते एकदा दूर झाली तर आपल्याला हे सर्व जे द्वैत भाव आहे तो पूर्णपणे मिटून जाईल. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्ख नेणे वर्म संत चरण. हे कळेल कुठं, संताच्या चरणाशी. जिथपर्यंत आपण जाणार नाही, संताच्या शरणामध्ये जाणार नाही, तिथपर्यंत हा भेद करणार नाही. जीव आणि ब्रह्म हे दोन वेगवेगळे, तिथपर्यंत अज्ञान आपल्यामध्ये राहील आणि हे कधीही समजणार नाही. तर मनुष्य जन्म जो आहे हे परमात्मा प्राप्ती करता आहे. सारे उपाय आपल्या जवळ आहे आणि आपण याला अपाय म्हणत आहोत. आपण दुसरीकडे तीर्थामध्ये, व्रतामध्ये, यज्ञामध्ये इकडं तिकडं आपण भटकत आहोत आणि तो परमात्मा आपल्या जवळ आहे, आपल्या श्वासामध्ये आहे, आपल्या रोम रोमामध्ये आहे. फक्त त्याची आपण आठवण विसरलेलो आहोत. महाराज म्हणतात भगती बिसारी राम की मानव देई पाय. पिछतासी सुख राम कहे लख 84 माय. 2-3 गोष्टी प्रामुख्यानं समजून घ्या. पहिली गोष्ट, मृत्यू अटळ आहे. हे शरीर आपल्याला खाली करावं लागेल. या ठिकाणी अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नाही. मग मृत्यू जर अटळ आहे तर मग मृत्यू होतो कोणाचा. कुण सो मरे जन्म कुण जाया
हे मुझ में अंदेश उपाया. कुण सो मरे जन्म कोण जाया. मरतो कोण, जन्म कोण घेतो. मरते शरीर, आपला मृत्यू नाही आहे. शरीरामध्ये जी आत्मा आहे ती अमर आहे आणि आपण शरीर नाही. आपण जो शरीरामध्ये आत्मा आहे तो आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. आणि जसं परमात्म्याचा मृत्यू नाहीये, जसं परमात्मा अमर आहे तसा आत्मा सुद्धा अमर आहे. आपला मृत्यू होत नाही. मृत्यू होते शरीराचा. मग आपला मृत्यू होत नाही तर मग मेल्यानंतर हे जे आपलं कार्य चालते 12वी 13वी रडारड दुःख, हे कशाचं. हे अज्ञान की शरीराबरोबर आपणच मेलो हे अज्ञान आपल्यामध्ये असल्यामुळं ह्या साऱ्या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत. हा एक निश्चित शरीर गेल्यानंतर, शरीर सुटल्यानंतर पुन्हा हे शरीर दिसणार नाही. आणि मोहवश आपण एवढे दुःखी होतो, रडतो. तर आत्म्याचं मृत्यू नाही आहे तर मग हा जाते कुठं. हा जाणार 84 लाख योनीमध्ये. सर्व धर्म, सर्व मार्ग, सर्व पंथ, साऱ्या संतांनी या गोष्टीला निर्विवादपणे हे सत्य आहे असं म्हटलेलं आहे. 84 लाख योनी आहे. मग 84 लाख योनीमध्ये हा जीव या योनीतून त्या योनीत, त्या योनीतून त्या योनीत असं भटकता भटकता 43,20,000 वर्षानंतर पुन्हा त्याला एकदा मनुष्य जन्म मिळणार. परंतु त्यामध्येही त्यांनी भक्ती नाही केली. महाराज म्हणतात पुन्हा 84 त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. सतगुरु मिल्या बिना जीव सुना, खेळ 84 धारे. ते उदाहरण येते एका आंधळ्याचं. तुम्ही बरंच वेळा ऐकलं असेल. एक आंधळा व्यक्ती एका खोलीमध्ये अडकला. आता दरवाजा त्याला दिसत नव्हता, दरवाजा होता. परंतु बऱ्याच वेळाचं प्रयत्न त्याचा चालू होतं बाहेर निघण्याचं. परंतु त्याला दिसत नसल्यामुळं तो तिथंच फिरत होता. एका व्यक्तीला त्याची ही अडचण समजली. त्याने सांगितलं, बाबा रे, असं तुम्ही जे उपाय करत आहे त्यानं तुम्ही कधी याच्यातून बाहेर निघणार नाही. मी सांगतो सोपा उपाय. तुम्हाला दोन्ही डोळ्यांना दिसत नाही ना. तो म्हणे दिसत नाही म्हणूनच तर मी मगापासून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही असं भीतीला हात लावत 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 जा. ज्या ठिकाणी तुम्हाला भिंत लागणार नाही तोच दरवाजा आहे असं समजून तिथून तुम्ही बाहेर निघून जा. त्याला ते उपाय सांगून तो निघून गेला. मग हा आंधळा असं भीतीला हात लावत 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 बरोबर फिरत होता आणि दरवाजापाशी आला. नेमकं दरवाजातून बाहेर निघायचं त्याच वेळेस त्याला खास सुटली. आता तो हात त्यांनी दरवाजातून त्या भिंतीतून काढला आणि या जिथं खाजवत होतं शरीर तिथं खाजू लागला आणि इकडे चालत बी होता. खाजवता खाजवता ती जागा सुटून गेली. पुन्हा हात भिंतीला लागला आणि पुन्हा तो असाच फिरत राहिला. आता तो व्यक्ती परत आला. त्यांनी पाहिला, अरे तू अजून फिरत आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे करत आहो पण कुठेही मला अशी खुली जागा दिसली नाही. खुली जागा तर दिसायला पाहिजे होती. हात सोडलं तर नाही. जे भिंतीले
घासून तू चालत होता, कुठेतरी हात सुटला का तुझा? तर हो म्हणे, एका ठिकाणी मला थोडीशी खाज आली, त्यामुळं मी हात काढला होता. बस त्याच ठिकाणी दरवाजा होता. तर हे खाज आहे या संसार सुखाची, विषय सुखाची. हे खाज एकदा आपण दूर केली तर परमात्मा अगदी जवळ आहे, परमात्मा दूर नाही आहे. 84 लाख योनीमध्ये जर पस्तावा करायचा नसेल तर आज त्याचा विचार करा. जो परमात्म्याचं विस्मरण झालेलं आहे त्याचं स्मरण करा. स्मरण काय? ज्या गोष्टीला आपण विसरलो, ज्याचा विस्मरण झाला त्याची आठवण करा, त्याचं स्मरण करा, त्याचं नाव घ्या. महाराज म्हणतात, भक्ती बिसारी राम की मानव देही पाय, पिचतासी सुखराम कहे लख 84 माय. पश्चाताप करावे लागेल ज्यावेळेस 84 लाख योनीमध्ये जाल, आणि जाणार हे निश्चित. जन्म जन्म पछतावतो मानव देह के काज, राम सिमर सुख राम कहे, यो अवसर है आज. पहा, हे जो मनुष्य जन्म, मनुष्य शरीर आपल्याला मिळालेलं आहे, ते जन्मोजन्माच्या पश्चातापामुळे मिळालेलं आहे. परत एकदा हा मनुष्य शरीर आपल्याला मिळावं म्हणून आपण 84 लाख योनीमध्ये खूप पस्तावा केला की पुन्हा एकदा हे परमेश्वर आम्हाला मनुष्य शरीर द्या. जन्म जन्म पछताव तो मानव देह के काज. मनुष्य शरीर मिळण्याकरता पस्तावा करत होतो. आता त्या पस्ताव्यामुळं आपल्याला मनुष्य शरीर मिळालं. आता मिळाल्यानंतर आता भजन करा. राम सुमेर सुख राम कहे वो अवसर है आज. आता ही संधी आली आहे, आता हा वेळ आलेला आहे, आता ही वेळ गमावू नका. लख 84 भुगत कर, नरतन पायो नीट. सुख राम राम शिवर्यो नहीं, तो पशुआ पंखी कीट. लख 84 भुगत कर. 84 लाख योनी भोगून मुश्किलीनं आपल्याला मनुष्य शरीर मिळालं. सुख राम राम शिवर्यो नाही, तो पशुआ पंखी कीट. पाहता पाहता हा जन्म निघून जाईल, आणि एकदा श्वासा संपलं तर या शरीरातून प्राण निघून जाईल, आणि मग पुन्हा आपल्याला पशु योनीमध्ये, पक्ष्याच्या योनीमध्ये, कीट पतंगाच्या योनीमध्ये जावं लागेल. आणि परत पुन्हा पश्चाताप, पुन्हा दुःख, कारण त्या सर्व भोग योनी आहे. फक्त मनुष्य योनीच अशी आहे की ही काळजी काय आहे. जे काही आपण या शरीरानं करू, या तनसु उज्ज्वल घर जावे, इण सुराजा होई. या तनसु उज्ज्वल घर जावे. जिथे जाण्याची इच्छा करू ते या शरीरानं जाऊ. इनसू राजा होई. राजाही व्हायचा असेल पुढच्या जन्मामध्ये तर या शरीरानं राजे कसे व्हा, चांगल्या ठिकाणी कसे जाल, निरोगी कसे व्हाल, याच शरीराने
जर तुम्ही दान पुण्य कराल तर स्वर्गामध्ये जाल. या शरीरानं तीर्थव्रत कराल तुमची निरोगी काय होईल. या शरीरानं रामनामाची भक्ती कराल तर जन्म मरणाचा हा जो फास आहे तो मिटून जाईल. मन रे वो तन ऐसा लोई जो कोई समजर शिवरे साहेब आपही करता होई. फार असा हा अनमोल मनुष्य शरीर आहे. म्हणून महाराज म्हणतात सुखिया सब पछतावसी जो भूला हरि की सेव. चौरासी बंचतो नर देही भगति काज पिसतायो. हल हुसियार करो नर शिवरण ओ सरब आयो. 84 मध्ये मनुष्य शरीर मिळण्याची चाहना करत होतो. करतात त्याचा त्याची भाषा थोडी आपल्याला समजेल. परंतु पहा प्राण्याकडं किती त्यांचं जीवन कठीण आहे. काहीही इच्छेनुसार करू शकत नाही. सारं परस्वाधीन आहे. आणि त्यावेळेस त्या स्थितीमध्ये पश्चाताप केल्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. आणि पश्चाताप करूनही उपयोग नाही. आता मनुष्य शरीर आहे. आता जर पश्चाताप केला तर त्याचा फायदा होईल. भक्ती न करण्याचा पस्तावा जर कोणाच्या मनामध्ये येत असेल तर तो फार चांगला पस्तावा आहे. वेळ गेल्यानंतर मग पस्तवण्यात काही अर्थ नाही. 84 बंचतो नरदेही भक्ती काज पिछतायो. हल हुशियार करो नर शिवरण. आता तुम्हाला हा मनुष्य शरीर मिळालेला आहे. याच्यात असे तुम्ही पस्तावा करत होता. आता तुम्ही हुशारीनं आता गाफल राहू नका. हुशारीनं लवकरात लवकर सद्गुरूच्या शरणात जा आणि त्यांच्याकडून हा भेद मिळवा. कशा तऱ्हेनं रामनामाचं रटण करायचं आहे हे भेद सद्गुरू दाखवतील. तुम्ही सद्गुरूच्या शरणामध्ये जा. भटकत भटकत नीत मिलो है मानव तन अवतारा. सुरपत देव सकळ सोबंचे मिले न दूजी बारा. भटकत भटकत फिरता फिरता भटकता भटकता या शरीरातून त्या शरीरात त्या शरीरातून त्या शरीरात आता मोठ्या मुश्किलनं आपल्याला मनुष्य शरीर मिळालेलं आहे. देव दुर्लभ असा हा मनुष्य शरीर आहे. सुरपत देव सकळ सो बंचे. देवताच नाही देवताचा राजा इंद्र सुद्धा या मनुष्य शरीर मिळण्याकरता त्याची इच्छा करत आहे. परंतु त्याला मिळत नाही. आणि तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. मिलेन दुजी बारा. पुन्हा हा मनुष्य शरीर आपल्याला मिळणार नाही. बालक तरुण बुढापो भीतो अजहू रामन गावे. 84 पीर नरतन पायो. जाम सोवणी जावे. महाराज म्हणतात बालक तरुण बुढापो बितो.
बालपण गेलं, तरुण झालो आणि तरुणपणही चाललं, आता म्हातारपण आलं. बालक तरुण बुढापो बीतो, अजहू रामन गावे. का बरं असं? भक्ती करण्याची इच्छा का होत नाही? याच एकच कारण सत्संगाचा अभाव. बिनु सत्संग विवेक न होई. सत्संगाशिवाय विवेक जागृत होत नाही आणि जीवनभर जे काही आपण करतो मग तिथून सुटका होत नाही. त्या गोष्टी आपल्या मनामध्ये फार खोलवर रुजलेल्या असतात. एक सोनार होता आणि फार जुन्या काळातली गोष्ट आहे. त्यावेळेस सोनं होतं 80 रुपये तोळा. किती? 80. 80 रुपये तोळ्याने त्या सोनाराने भरपूर सोना स्टॉक करून ठेवला. कारण सोन्याचा भाव वाढतच असते आणि आजच जर आपण या कमी भावामध्ये भरपूर स्टॉक जर केला तर खूप फायदा होईल. या उद्देशानं त्यांनी जेवढी पुंजी होती ते सर्व पुंजी सोन्या खरेदीमध्ये लावून भरपूर स्टॉक जमा केला. त्याचं दुर्दैव त्यावेळेस सोन्याचे भाव पडले. कधी न पडणारे सोन्याचे भाव त्यावर्षी पडले. 30, 40, 50 वर आलं. आता सोनार पडला बिमार. हाय टाकली त्याने, काळजी पडली. काळजीत पडला. आता काय होईल? दिवसेंदिवस मग अन्न पाणी सोडलं. हळूहळू बाज पकडली. खाटीवर झोपला. मग मुलाला वाटलं की काहीतरी प्रयत्न करून वडिलांना दुरुस्त केलं पाहिजे. चांगल्या डॉक्टरला चांगली फी देऊन घरी बोलावलं की आमच्या वडिलांना ठीक करा. फार काळजी त्यांना लागलेली आहे. आम्ही त्याला म्हणत आहोत की आज न उद्या भाव वाढणार, परंतु त्याच्यातून ते काही जात नाही. सतत चिंता त्याला सतवत राहते. डॉक्टरांनी आपल्या त्या टेटॅस्कोपनं त्याची तब्येत, त्याची नाडी पाहिली, त्याचे ठोके पाहिले आणि नंतर त्या थर्मामीटरनं त्याचा ताप किती आहे ते चेक केला. असं पाहिल्याबरोबर सांगितलं त्यांनी 103 आहे. काय म्हटलं त्यांनी? आता हे 103 त्या सोनारानं ऐकलं. ताबडतोब उठला. विकून टाका, विकून टाका, विकून टाका म्हणजे लवकर, मी 80नच घेतलेला आहे. काय म्हटलं त्यांनी? विकून टाका. आता डॉक्टर सांगत होता ताप 103 आहे आणि याला वाटलं सोन्याचा भाव 103 झाला. कसं परमात्मा आठवण येईल? ह्या सर्व ज्या मनामध्ये आहे असा मन भक्ती करू शकत नाही. महाराज म्हणतात किंमत करा तुम्हा आम्हाला जो मनुष्य शरीर मिळालेला आहे तो कशा करता मिळालेला आहे? भटकत भटकत नीट मिल्यो है मानव तन अवतारा. सुरपत देव सकल सो बंचे मिले न दूजी बारा. बालक तरुण बुढापो बीतो, अजहू रामन गावे. रामनाम तोंडामध्ये येणारच नाही. कारण राम नामाची प्रीती केलीच नाही. सत्संगामध्ये कधी गेलोच नाही. गेलो तरी ते ज्ञान आतमध्ये उतरवलं नाही तर मग भक्ती कशी होईल? भक्तीचा भाव कसा जागेल? 84 फिर नर्तन पायो चाम सोमनी जावे. मनुष्य शरीर चाम सोमनी म्हणजे काय?
सोन्यापेक्षाही किंमतवान हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. ही सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधी म्हणतो ना आपण. ही सुवर्ण संधी जात आहे, वेळ निघत आहे. हा बहुमूल्य किमती समय आपला जात आहे. म्हणून महाराज साऱ्यांना चेतवीत आहे, जागवीत आहे. भजन करा, भक्ती करा, राम नामाचं रटन करा.